सामां पातु सरस्वती भगवती. परमादरणीय रामकृष्ण परमहंस, माँ शारदा देवी, योद्धा संन्यासी स्वामीजी या सर्वांना विनम्र वंदन. जिल्हा वाचनालयाच्या वतीने आज हे दुसरं पुष्प गुंफण्यासाठी लागोपाठ मी पुन्हा आपल्या समोर उभा आहे. स्वामीजींची सार्धशती या 12 जानेवारीला सुरू झाली आणि त्या निमित्ताने अनेक कार्यक्रम देश परदेशामध्ये घेतले जात आहेत. त्यातल्या राष्ट्रीय समितीवरतीही मी काम करतोय. हे मी माझं भाग्य समजतो. साधर्म्य म्हणाल तर फक्त एकच साधर्म्य आहे स्वामीजींच्यात आणि माझ्यात. ते 1863ला जन्मले, मी 1963ला जन्मलो. याच्या पलीकडे काही नाही. पण 1980 साली पुण्यामध्ये एक खूप मोठी युवकांची रॅली काढली गेली होती स्वामीजींच्या जन्मदिनी 12 जानेवारी 1980. आणि त्या रॅलीमध्ये विवेकानंदांचा वेश घालून त्या 5000 विद्यार्थ्यांमध्ये विवेकानंद म्हणून उभं राहण्याचं आणि भाषण सगळ्या विद्यार्थ्यांसमोर संमिलित होताना करण्याचं भाग्य मला लाभलं. तोपर्यंत इतिहासातली व्यक्तिमत्व जशी एका विशिष्ट टप्प्यापर्यंतच आपल्यापर्यंत पोहोचलेली असतात, तितकेच स्वामीजी पोहोचले होते. पण त्या दिवशी असं वाटायला लागलं की नाही, हा विषय सगळा एकदा समजून घेतला पाहिजे. आपण नुसतीच भूमिका करतो हे बरोबर नाही. आणि तेव्हापासून मग रामकृष्ण मठात जाणं, वाचन हा विषय सुरू झाला. आणि त्यातून जे काही थोडेफार स्वामीजी मला कळलेत ते या वर्षामध्ये मला 100 ठिकाणी मांडायचे असं नॅशनल कमिटीने जबाबदारी दिली आहे. त्यातलं या वर्षातलं हे 7वं व्याख्यान आहे. वर्षभरात साधारणतः मी 100 व्याख्यानं पूर्ण करायची अशी जबाबदारी माझ्यावर आहे. मार्च एप्रिलमध्ये मी त्यासाठी पुन्हा एकदा अमेरिका आणि इंग्लंडमध्ये स्वामीजींच्या विषयावर बोलायला जाणार आहे. विषयाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यापूर्वी एक फक्त गमतीचा भाग सांगतो. काल जळगावमध्ये आलो आणि दुपारी आम्ही जेवायला गेलो होतो. गोखले सर, कॅप्टन कुलकर्णी, आम्ही सगळेजण. आणि त्या जेवणाच्या तिथनं आम्ही बाहेर पडलो आणि आमच्या समोरच्या बाजूने एका चौकातनं अचानक काही गाड्या पास झाल्या. वा 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 असा आवाज करत. गोखले सर पटकन म्हणले, कोणीतरी मिनिस्टर दिसतोय. मी म्हणलं नाही, कोणतरी वेगळाच दिसतोय, झेंडे वेगळ्या पक्षाचे पण आहेत तरी सुद्धा त्यात. आपण हे दृश्य अनेकदा बघतो. पिवळ्या दिव्याची गाडी दिसली की ज्याला सरकारी भाषेत केशरी दिवा असं म्हणतात, की आपण म्हणतो ब्युरोक्रेसीतला अधिकारी किंवा कोणीतरी पोलीस वगैरे खात्यातला प्रमुख दिसतोय. लाल दिव्याची गाडी दिसली की आपण म्हणतो कोणीतरी मंत्री संत्री दिसतोय. गमतीत कित्येकदा अग्रवाल साहेब मी असं म्हणतो की आपल्यासारख्या सामान्य माणसांनाही एका दिव्याचा मान या लोकशाहीत असतो. तो म्हणजे पिवळा आणि लाल दिव्याच्या मध्ये जर आपण घुसमटलो तर आपल्याला एका दिव्याचा मान मिळतो, तो म्हणजे निळा, ॲम्ब्युलन्स. पण ही सगळी जी दिव्यांची परंपरा आहे ही ब्रिटिश काळाकडनं आपल्याकडे आली. अर्थात ब्रिटिश काळात मोटर गाड्या नव्हत्या, पण त्या काळामध्ये जसे हुद्दे असतील त्यानुसार कोणाला टांग्याचा मान, कोणाला 2 घोड्यांच्या बग्गीचा मान, कोणाला 4 घोड्यांच्या, आणि सुपर क्लास कोणी जर असेल तर त्याला व्हिक्टोरियाचा मान असायचा. एक लहान मुलगा होता, ते कालचं दृश्य आठवलं आणि म्हणून मी तो विषय सांगतोय. एक लहान मुलगा होता, वडील फार मोठे बॅरिस्टर होते, त्यामुळे त्यांना व्हिक्टोरियाचा मान होता. आपण व्हिक्टोरिया हल्ली बघत नाही. बऱ्याच लोकांना असं वाटतं की लग्नाच्या वरातीत जी आणतात ती व्हिक्टोरियाच असते. ती 4 घोड्यांची बग्गी असते. व्हिक्टोरियाची रचना थोडी वेगळी असते. मुंबईला जर कोणी क्वीन्स नेकलेस रोडला हल्लीच्या काळात पारशांची जी लग्न लागतात ते, किंवा पाठारे प्रभू जे मुंबईचे मूळ रहिवासी, त्यांची जी एक खूप मोठी मिरवणूक निघते, त्याच्यात फक्त व्हिक्टोरिया बघायला मिळते. व्हिक्टोरिया ही रेल्वेसारखी असते थोडीशी. म्हणजे कोचमन बसतो तो भाग उंच आणि वेगळा असतो, आणि जसा डबा जोडला जातो रेल्वेचा इंजिनाला तशी बग्गी छोटी बुटकी मागच्या बाजूला खाली असते. म्हणजे समोर न येताना फक्त घोडे आणि कोचमन दिसतो, बग्गी दिसत नाही. उंचावर नसतो जो साहेब बसतो तो. या मुलाचे वडील बॅरिस्टर, स्वातंत्र्यपूर्व काळातली घटना आहे ही. त्यामुळे रोज त्यांच्या वाड्यासमोर ती व्हिक्टोरिया यायची. आली की तो उंचावरनं कोचमन उतरायचा, ते दार उघडायचा, त्या पायऱ्या फोल्डिंगच्या उलगडायचा. या मुलाचे वडील आदबीनं त्या मागच्या गुबगुबीत सोफ्यावरती जाऊन बसायचे बग्गीतल्या. त्यांचा बाबू हातात तो फाईली घेतलेला PA त्यांचा, तो ज्या दिशेने बग्गी जाणार आहे तिकडं तोंड पाठ करून असा उलटा त्यांच्या समोर
आदमीनी बसायचा. पुन्हा तो कोचमन ते दार लावायचा, त्या पायऱ्या उलगडायचा, सगळ्या बंद करायचा आणि पुन्हा उंचावर येऊन बसायचा. चापकाची वादी काढायचा, सपकन एक आवाज काढायचा आणि ते चारही अबलक अरबी घोडे टक 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 करत जायचे. हा मुलगा रोज वरच्या खिडकीतनं बघायचा आणि त्याला फार मजा वाटायची की आपल्या वाड्याच्या समोर ही व्हिक्टोरिया येते काय. आणि तो कोचमन काय दिसतो, खाकी वेश सगळा तो ब्रिटिश पद्धतीचा, तो खाकी फेटा, त्याच्यावर लाल तुरा, तो ब्रिटिश पद्धतीचा त्यावेळेचा वेश. उंचावर रुबाबात बसतो, उतरतो, परत पुढं बसतो. एक चाबूक मारला, चारी घोडे पळतात. आपले वडील बावळट मागं बसतात म्हणला. त्याच्या काही केल्या लक्षातच यायचं नाही की वडिलांचा अधिकार आहे म्हणून ती आपल्या दारात व्हिक्टोरिया येते. सुटीचे दिवस होते, संध्याकाळची वेळ होती, दिवे लागणीची, आणि घरात बरेच पै पाहुणे जमले होते. आणि याच्या वडिलांनी सगळ्या मुलांना एकत्र केलं आणि गप्पा मारायला सुरुवात केली. मग त्यात एक नेहमीचा प्रश्न असतो मुलांना, आपणही विचारतो तसा, काय मोठेपणी कोण व्हायचंय, तसं त्यांनीही विचारलं. मग कुणी म्हणलं बाबा मला स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतलाय, कुणी म्हणलं FRCS व्हायचंय, कुणी म्हणलं ICS व्हायचंय. या मुलालाही विचारलं, काय तुझं काय मत, तू काय ठरवलंयस. म्हणलं आपण नाही बावळट, मी आधीच ते खरारा करणारे मोतद्दार, तो कोचमन सगळ्यांशी आणि त्या घोड्यांशी सुद्धा तबेल्यात जाऊन दोस्ती करून घेतली तिकडं गपचूप. म्हणला आपलं ठरलंय मोठेपणे असं रुबाबदार कोचमन व्हायचं म्हणला. सगळेजण हसले. त्याची आई आतनं ऐकत होती. आईला अत्यंत वाईट वाटलं. तिला असं वाटलं की आपल्या मातृत्वात काहीतरी उणीव राहिली. आपण आपल्या मुलाला समजावून सांगू शकलो नाही की बाबा रे, शिक्षणानं, अधिकारानं, हुद्द्यानं, सर्वार्थानं तुझे वडील फार महान आहेत, त्यांचा मान म्हणून आपल्या दारात व्हिक्टोरिया येते. आदर्शच ठेवायचा असेल तर वडिलांइतकं किंवा त्याच्यापेक्षा मोठं होण्याचा ठेव. हा कुठला आदर्श की कोचमन व्हायचा आहे. रात्री सगळी निजानीत झाल्यानंतर ती त्याच्या वडिलांपाशी गेली आणि म्हणली, माफ करा, माझ्याकडनं चूक झाली, मीच समजावून सांगू शकले नाही की तुझे वडील किती मोठे आहेत ते. ते म्हणले नाही ग, लहान मुलांचं असंच असतं, दृश्यात्मक परिणामावरती ते जास्त भाळत असतात, पण आता एक बदल मी सांगतोय तो कर. आणि वडिलांनी त्या आईला एक कानमंत्र दिला. दुसऱ्या दिवशीची सकाळ त्या मुलाच्या आयुष्यातली पूर्ण वेगळी होती. तो उठला आणि त्याच्या लक्षात आलं की आपल्या अभ्यासाच्या टेबल समोरची भिंत पूर्ण बदलून गेली. तो धावत वाड्यात आईला शोधत गेला, हात धरून घेऊन आला. म्हणला, मा, हा काय बदल करून ठेवलाय. आई म्हणले, अरे काय नाही, काल संध्याकाळी वडिलांना उत्तर देताना ऐकलं की तुला मोठेपणी कोचमन व्हायचंय. मग कोचमनच व्हायचं असेल तर आदर्श कोचमन कसं असावं याचं चित्र कायम तुझ्या डोळ्यासमोर असलं पाहिजे ना. म्हणून तुझ्या वडिलांनी सांगितलं, म्हणूनच मी हे चित्र लावलंय. आईने भिंतीवरती चित्र चिकटवलं होतं कृष्ण आणि अर्जुनाचं, ज्याच्यात कृष्ण रथाचं सारथ्य करतोय आणि जीवनाचं तत्वज्ञान त्या वीर योद्ध्याला समजावून सांगतोय. पुढचा भाग जास्त महत्वाचा आहे श्रोते हो. तो मुलगा खरंच इतका मातृपितृभक्त होता की त्याने ते चित्र आपल्या मनावर असं करून घेतलं की पुढे जाऊन संपूर्ण जगामध्ये हिंदू तत्वज्ञानाचं त्यांनी सारथ्य केलं. कारण ही गोष्ट घडली नरेंद्र अर्थातच विवेकानंदांच्या आयुष्यामध्ये. बऱ्याचदा हा गैरसमज असतो की विवेकानंद आणि नरेंद्र हा प्रवास सगळा कसा आहे, काय आहे. रामकृष्ण परमहंसांचं गॉस्पेल्स ऑफ रामकृष्ण असं सगळं वाचलं की लक्षात येतं सगळीकडे उल्लेख फक्त नरेंद्र आहे. कारण 1884ला रामकृष्ण परमहंसांचं निजधामी जाण्यानंतर नरेंद्रांनी स्वतःचं नाव विवेकानंद केलेलं आहे. तेही आधी 3 नावं घेतलीत वेगळी वेगळी दरवेळेला, आणि नंतर विवेकानंद हे नाव घेतले. त्यामुळे संपूर्ण रामकृष्णांच्या याच्यात सातत्याने उल्लेख येतो तो फक्त नरेंद्र असा येतो. अर्थात लहानपणी अत्यंत चौकस असलेला हा नरेंद्र, त्याच्यावर चांगले संस्कार व्हावेत ही भुवनेश्वरी देवींची आईंची इच्छा होती. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी पाठवायच्या. असंच एकदा एका कीर्तनाला पाठवलं होतं. कीर्तनामध्ये ते कीर्तनकार बोलता बोलता बोलून गेले की हनुमान जो असतो तो चिरंजीव आहे, 7 चिरंजीवांपैकी एक आहे आपल्या, आणि चिरंजीव असल्यामुळे तो कुठेही पटकन कोणाला भेटू शकतो. आणि विशेषतः हनुमानाला केळी फार आवडतात, त्यामुळे केळीच्या बागेत असतो. झालं, बाल नरेंद्राच्या डोक्यात बसलं, केळी आवडतात, केळीच्या बागेत हनुमान भेटतो. आणि प्रत्येकाचं जसं आपलं असतं की प्रत्येकाची एका कुठल्या तरी देवावरती श्रद्धा असते. ते श्रद्धेमध्ये आपण कोणी गणपतीला जास्त मानतं, कोणी शंकराला मानतं, कोणी रामाला मानतं, कोणी कृष्णाला मानतं. ह्याला लहानपणापासून त्या हनुमानाचं आकर्षण प्रचंड होतं की काय ताकदवान देव आहे, असा देव पाहिजे, सगळी संकट दूर करणारा. आणि त्या हनुमानावर श्रद्धा. आणि त्यात आता सांगितलं कीर्तनकार की तो चिरंजीव आहे, तो दिसू शकतो. झालं, दुसऱ्या दिवशीपासून कीर्तन संपायची वेळ होऊन गेली तरी 2-2 तास नरेंद्र काही घरी यायला तयार नाही. आणि घरी यायचा त्यावेळेला अत्यंत दुर्मुखलेल्या चेहऱ्याने. भुवनेश्वरी देवी विचारायच्या, नरेंद्रा काय झालं रे आज. हे झालं की कीर्तन ऐकलंस. हो ऐकलं की. मग काय झालं, कोणी काही बोललं का. कोणी नाही.
कीर्तनात आज काय? मग तो सांगायचा हनुमानाची ही गोष्ट सांगितली. बर, मग काय घडलं? काही नाही, पण तो नाराज दिसायचा. 3-4 दिवस सलग रोज तो येतोय उशिरा आणि चेहरा उतरलेला, काय घडतंय बघायलाच पाहिजे. म्हणून भुवनेश्वरी देवी कीर्तनाच्या तिथं गपचूप गेल्या. संपल्यानंतर बघितलं तर नरेंद्र कीर्तनाच्या इथनं बाहेर पडून गाव संपतंय तिकडून बाहेर निघालाय. हा इकडं कुठं उलट्या दिशेने निघाला. म्हणून भुवनेश्वरी देवी पाठलाग करत गेल्या. बघितलं तर जवळच्या एका केळीच्या बागेत हा घुसला. त्याही त्याच्या पाठोपाठ गेल्या. एका मोठ्या झाडाला केळीच्या छान घड लागले होते, पिकलेले सुंदर. त्याच्या खाली हा बसून आपला इकडं बघ तिकडं बघ अंधार पडेपर्यंत बसलाय. काय करतोय काही गेल्या कळेना. शेवटी तो आता निघतोय अशी लक्षणं दिसली. पटापटा दुसऱ्या रस्त्याने भुवनेश्वरी घरी आल्या. काही माहीत नाही अशा पद्धतीने घरात काम करायला लागल्या. नेहमीप्रमाणे आधीच्या 4 दिवसांप्रमाणेच चेहरा पाडून नरेंद्र घरात. देवींनी विचारलं, काय झालं नरेंद्र? काही नाही. आज कुठली गोष्ट सांगितली कीर्तनात? तरी ती गोष्टही सांगितली. मग रोज ती गोष्ट ऐकल्यानंतर तू नाराज का होतोयस? नाही तसं काही नाही आई. अरे पण मग काय आहे ते तर सांगशील? नाही काही नाही. हे बघ आज तू मला सांगितलंच पाहिजेस. तू नाराज का होतोयस? तुला आवडत नसेल तर जाऊ नको कीर्तन. नाही नाही, गोष्ट फार छान सांगतात ते. हनुमानाच्या गोष्टी मला ऐकायच्याच असतात. अरे मग झालं काय? काही नाही, पहिल्या दिवशी त्यांनी सांगितलं तो चिरंजीव आहे आणि केळी आवडतात, म्हणून मी हनुमानाला भेटायला रोज जातोय, पण हनुमान भेटतच नाही केळीच्या बागेत. असं आहे होय म्हणल्या. बस, हनुमानाच्या गोष्टी रोज ऐकतोस? हो ऐकतो की आई. कोण आहे हनुमान? देव आहे. नाही तसं नाही, पण तो आहे कोण? रामाचा दूत आहे. रामाचा दूत आहे ना. मग मला सांग, रामानी सांगितलेलं काम महत्वाचं का केळी खाणं महत्वाचं? हो आई, रामाने सांगितलं. मग तो रामाच्या कामाला गेला असेल, त्याला वेळ होईल तेव्हा येईल केळी खायला. तू रोज जाऊन बसून उपयोग आहे का तुला काही तिथे? नाही आई, आता मी कधीतरी चौकशी करीन. ज्या दिवशी काम नसेल आणि तो केळी खायला येणार असेल त्या दिवशी तू तिथे जा. आई किंवा शिक्षक यांनी सांगितलेलं लहान मुलांना लहानपणी पटकन पटतं. नरेंद्राची समजूत त्यावेळेपुरती पटली, पण नवीन नवीन प्रश्न रोज मनामध्ये येणं हे लहान मुलांचा अत्यंत कुतूहलाचा आणि औत्सुक्याचा विषय असतो, तो नरेंद्राच्या बाबतीत होताच. दुर्दैवाने घरावरती नंतर वडिलांच्या अकाली निधनाने अत्यंत वाईट अवस्था आली. एक वेळ खाण्याची भ्रांत अशी परिस्थिती निर्माण झाली. तरी सुद्धा कुठेही न डगमगता आपलं शिक्षण आणि इतर विषय याच्यावरतीच लक्ष नरेंद्रांनी केंद्रित केलं होतं. त्या काळामध्ये वेगवेगळे पंथ होते की कुठल्या दिशेने माणूस जाईल याचे. लहानपणापासनं या माणसाच्या बाबतीत एक गोष्ट खूप वेगळी होती. आपण सहजगत्या रोज पूजा करतो. पूजा करत असताना बरेचदा आपण मंत्र म्हणतो. लहानपणापासून शिकवलेल्या पर्वचा म्हणत असतो, अथर्व शीर्ष कोणी म्हणत असतं, कधी आरती करतो आपण देवाची. खरंच किती ध्यानमग्न होऊन आपण हे करतो? एकदा स्वतःशी विचार करून बघा. होत नाही. माझ्यासकट सगळे आपण. आपलं पाठ झालंय म्हणून आपण तोंडाने म्हणत असतो, डोक्यात विचार वेगळेच असतात की पोरग काय तिकडं करतंय, स्वयंपाकघरात कसला आवाज आला आत्ता अचानक, हे बाहेर काय चाललंय. या सगळ्या गोष्टींकडे, त्या मूर्तीवरती लक्ष थोडंफार असतं. तोंडाने म्हणतोय म्हणजे आपलं रोजचं कर्म असल्यासारखंच आपण करतोय म्हणून करत असतो. बाल नरेंद्राच्या बाबतीतलं एक वर्णन आहे, रामकृष्णांनी गॉस्पेल्समध्ये लिहून ठेवलंय की तो जन्मतःच ध्यान सक्त होता. ध्यान लावणं ही प्रक्रिया खूप अवघड आहे. योगशास्त्रातलं सगळ्यात वरचं स्थान ते मानलं जातं. सहस्त्रार चक्र ज्याचं खऱ्या अर्थाने योगशास्त्रामध्ये पूर्णतः फुलतं तो उत्तम ध्यानस्थ असं म्हणलं जातं आणि त्या अर्थाने तो योगी मानला जातो. म्हणून आपण योगेश्वर कृष्णाला म्हणतो ना, की ज्याची सहस्त्रार चक्र आधीपासूनच जिवंत होती आणि तो योगशास्त्रातला सर्वोत्तम होता, म्हणून त्याला योगेश्वर असं आपण नाव दिलेलं आहे. बाल नरेंद्राच्या बाबतीत ही अवस्था होती. लहानपणी मुलं जेव्हा खेळ खेळायला, आपल्याकडे सुद्धा अगदी लपाछपीच्या खेळापासून विटी दांडूपासून कुठलाही खेळ, जशी जागा जसा वेळ जो विषय सगळ्यांचा एकत्रित त्या पद्धतीने खेळत असतील, त्या काळात बाल नरेंद्र आपल्या सगळ्या बरोबरच्या मुलांना एकत्र घेऊन खेळ कुठला खेळायचा, तर चला 5-5 मिनिटं ध्यान लावूया. हा खेळ असू शकतो आणि सहजगत्या काही सेकंदात त्याचं ध्यान लागायचं. रामकृष्णांजी त्याची ज्यानंतर भेट झाली त्यानंतर रामकृष्णांना नरेंद्रांनी सांगितलेली एक गोष्ट आहे की आयुष्यात तुला काय करायचं आहे असं एक दिवस त्यांनी विचारलं. ते फक्त 2दाच त्याच्यावर रागवल्याची चिन्ह आहेत, बाकी कधीही तो गुरु त्याच्यावर रागवलेला नाही. त्याचं एकमेव कारण आपल्या इतर शिष्यांना सांगताना रामकृष्णांनी असं सांगितलं होतं की मला एक खूप मोठा दृष्टांत असा झालेला आहे की या दृष्टांतामध्ये एक ऋषी आपल्या सगळ्या शिष्यांना असं सांगतोय की
की तुमच्यापैकी काही जण पुनर्जन्म घेणार आहेत आणि मी पण घेणार आहे. तो पुनर्जन्म आपला व्हायला पाहिजे आणि त्याच्यामधनं काहीतरी वेगळं आपल्याकडनं घडणार आहे एवढं मला दृश्य दिसलेलं आहे. आणि त्या पुनर्जन्मामधला माझा गुरु म्हणून आलेला जो शिष्य आहे तो आहे आणि मी त्याचा खरा शिष्य आहे, पण तो नंतर जन्माला आलाय. त्यामुळे मी तो त्यावेळचा गुरु असेन की जो आज शिष्य म्हणून जन्माला आलोय, असं जरी विवेकानंदांना वाटत असलं तरी विवेकानंद गुरु आहेत. त्यामुळे ते नेहमी आपलं वर्णन करताना नर आणि नारायण अशा पद्धतीने करायचे की विवेकानंद हा नारायण आहे, म्हणजे नरेंद्र हा नारायण आहे आणि मी नर आहे. जरी तो माझ्याबरोबर शिष्य म्हणून वावरत असला तरी माझी आणि त्याची बरोबरी होऊच शकत नाही, इतका वेगळ्या आत्मिक साधनेमध्ये जन्माला आलेलं ते मूल आहे. आणि त्यामुळे ते फार कधी रागवायचे नाही. ते एकदाच फक्त रागवले ज्यावेळेला त्यांनी विचारलं की नरेंद्र तुझी शेवटची इच्छा काय आहे आता. इतक्या लवकर हा प्रश्न तरुण वयात खरं तर कोणी विचारत नाही. या साधनेमधनं तुला मिळवायचं आहे काय शेवटी. तर तो म्हणला एकच गोष्ट आहे माझी, माझ्या डोक्यात एकच कल्पना आहे की मला रोज असं खूप ध्यान लावून बसायचं आहे. मग ध्यानातनं एकदा जागृती आली किंवा थोडा वेळ आपलं जे काही अगदी आवश्यक जगायला गोष्टी असतील तेवढ्या करायच्या भौतिक गोष्टीच्या आणि परत ध्यान लावून बसायचं, बस ध्यानाच्या पलीकडे काही करायचं नाही. आणि तेव्हा पहिल्यांदा रामकृष्ण परमहंस त्याच्यावर चिडलेत, पहिल्यांदा चिडलेत आणि खाटकन बोललेत, किती अप्पलपोट आहेस म्हणले तू, किती अप्पलपोट आहेस. अरे तुझ्याकडनं मी काहीतरी वटवृक्ष होऊन अनेकांना सावली देईल अशी स्वप्न बघतोय आणि तू मात्र फक्त स्वतःचा विचार करून की मला ध्यानात जाऊन बसायचं असं समजतोयस. एक लक्षात ठेव म्हणले, मी तुला सगळं जरी शिकवलं असलं तरी आज गुरु म्हणून एक गोष्ट मी करणार आहे. आणि फार सुंदर वाक्य उच्चारलंय, तुझा अपरिमित आनंद जर ध्यानात असेल तर त्या आनंदाची किल्ली मी माझ्याकडे जप्त करून ठेवली आहे, इथून पुढे मी ती तुला कधीही देणार नाही, ती तिजोरी तुला खोलता येणार नाही. का तर तुझ्याकडनं काही वेगळं वैश्विक काम मी अपेक्षित धरतोय. अवघं 39 वर्षांचं आयुष्य लाभलेले विवेकानंद, पण 3.5 वर्षाच्या आपल्या युरोप अमेरिकेमधल्या प्रवासामध्ये संपूर्ण भारतीय तत्वज्ञान आणि वेदांत हा विषय ज्या पद्धतीने त्यांनी मांडला, त्यामुळे पहिल्यांदा असेल पण भारत हा लोकांच्या दृष्टीने एक वेगळा देश म्हणून केंद्रस्थानी गेला. आजही कोणालाही पटकन विचारलं विवेकानंद की मगाशी निवेदिका बोलल्या तो विषय पटकन येतो, फक्त त्यातला बदल सांगतो. माय डिअर ब्रदर्स अँड सिस्टर्स नाही, माय डिअर सिस्टर्स अँड ब्रदर्स. त्यांनी पहिलं स्थान महिलेला दिलं होतं की ज्याच्यावरनं भगिनी निवेदितांचं त्यांचं खूप मोठं नंतर एक भांडण आहे. आणि हा विषय सगळ्यांना माहिती असतो की माय डिअर सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका हा शब्द उच्चारला त्यांनी. 5 मिनिटांचं भाषण आहे सगळं मिळून, पण त्या 5 मिनिटांच्या भाषणातलं प्रत्येक वाक्य इतकं विचारी आहे. त्याचं एकमेव कारण स्वामीजींच्या डोक्यातच नव्हतं की आपल्याला तिथं जाऊन असं काही बोलायला लागेल. कुठलीही तयारी मी केली नव्हती असं पत्रात त्यांनी तुर्यानंदांना लिहून पाठवलं की माझी तयारीच नव्हती, मी इतका घाबरलो होतो. 7 ते 8 वेळा त्यांचं नाव उच्चारलं गेलं, ते उठायलाच तयार नाहीत जागेवरनं की जाऊन काय बोलू मी, मला माहित नाही काही. पण त्या भाषणाच्या आधी घडलेली घटना ही आम्हा भारतीयांसाठी जास्त प्रमाणभूत असते असं मला नेहमी वाटतं. आज आर्ट ऑफ लिव्हिंग असेल, रामदेव बाबा असतील, वेगळे वेगळे इस्कॉन असेल, हे सगळे पंथ युरोप अमेरिकेत प्रचंड पसरलेले आहेत. पण 100 वर्षापूर्वी, 100-125 वर्षापूर्वी ज्यावेळेला विवेकानंद तिकडे गेले त्यावेळेला हिंदू धर्म ही संकल्पना तिकडे नव्हती. किंबहुना ज्यांचा बुद्धिझमचा अभ्यास असेल तर बौद्ध धर्म सुद्धा जो तिकडे माहिती होता त्याच्यात सॅफ्रॉन कलर नव्हता त्यावेळेला, भगवा रंग नव्हता आलेला त्यावेळेला. त्यामुळे भगवा रंगच मुळात कोणाला माहिती नव्हता. मी आत्तापर्यंत 4 वेळा जवळजवळ शिकागो त्या ठिकाणी जाऊन आलो. 850 साधारणतः कपॅसिटी असलेलं असं ते डेन्व्हर स्ट्रीटवरचं ते आर्ट सेंटर आहे की जिथं ही सगळी जागतिक धर्म परिषद 1893ला झाली होती. त्या मानाने खूप मोठं आहे. 850 म्हणजे त्यावेळेच्या मानाने. आज लोक सांगताना 7,000 लोक होती वगैरे, काय वाटेल ते सांगतात. 850 कपॅसिटी आहे साधारणतः त्या थिएटरची. 100 वर्षापूर्वी एवढं मोठं हे खूपच झालं. आणि जगातल्या सगळ्या धर्मांचे सगळे प्रमुख तिथं आलेले. आणि स्वामीजींना ज्यावेळेला पहिल्यांदा प्रवेश मिळाला, स्वामीजी त्या दिशेने चालले होते. स्वामीजींचा वेश आपण नेहमी चित्रात बघतो तसा होता. भगवा साफा डोक्याला गुंडाळलेला, एक भगवी लुंगी गाठ मारलेली साधी, एक भगवं वस्त्र अंगावरती, हातामध्ये वेदांताची पुस्तकं, पायात खडावा, आणि त्याचा आवाज येतोय ताड ताड, आणि स्वामीजी चाललेत.
बरं, स्वामीजींचं वर्णन तिकडच्या सगळ्या ठिकाणी प्रिन्स म्हणून केलं गेलेलं आपल्याला आढळतं. त्याचं कारण, एक जी प्रथा आपल्याकडे तोपर्यंत होती आणि आजही बऱ्याचदा आहे, की संन्याशी असेल, बुवा असेल, साधू असेल, तर त्याने अत्यंत खंगलेल्या चेहऱ्यांनी हळू चालावं वगैरे, हे स्वामीजींना मान्यच नव्हतं. अत्यंत तडफेने इतके ताठ चालायचे की ते ज्या बग्गीतनं नंतर अमेरिकेमध्ये हिंडलेत, त्या कोचमननी सुद्धा असं सांगितलंय की आजपर्यंत इतके लोक माझ्या बग्गीमध्ये बसले, पण तुमच्या इतका हँडसम प्रिन्स मी पाहिला नाही. सो यू आर अ प्रिन्स संन्यासी, असं त्याने त्यांना नाव ठेवलेलं होतं. इतके अत्यंत देखणे आणि तडफदार चालायचे. तर ते चालत चालले होते आणि मागणं एक युरोपियन जोडपं चाललं होतं. त्या काळातलं कोणतरी तत्ववेत्ते असतील धर्म विषयावरती बोलायला त्या धर्मपरिषदेत आलेले, त्या बाईला विचित्र वाटलं. कारण येणारी सगळी जगभरातली लोक ही अशा विशिष्ट वेशांमध्ये येत होती, खूप छान. त्या काळातले लॉंग कोट आणि सूट आणि हे सगळं, त्यात शिकागोची ती सगळी थंडी ओसरत चाललेली आहे, सप्टेंबर महिन्यात ओसरत जाते, सॉरी सुरू होते नुकतीच. पण तिला विचित्र वाटलं आणि ती पटकन नवऱ्याला म्हणली, सी हाऊ दॅट जेंटलमन लुक्स व्हेरी शॅबी इन दिस ड्रेस. नवराही कुत्सितपणे हसला, बो जरा टाईट करत म्हणला, यू आर कॉलिंग हिम जेंटलमन? आय डोंट थिंक पीपल वेअर दीज टाईप ऑफ ड्रेस आर जेंटलमन. हे असे कपडे घालणारी माणसं काय सभ्य असतात काय? दोघांनाही कल्पना नव्हती की विवेकानंदांना उत्तम इंग्रजी येतं. ते पटकन उलटे वळले म्हटले, सी आय एम फ्रॉम द कंट्री वेअर कॅरेक्टर्स डिसाइड्स द जेंटलमन नॉट द टेलर. माझ्या मते पुढे जाऊन त्यांनी जे काही 5 मिनिटाचं पहिलं भाषण केलं, त्या भाषणाचा संपूर्ण पाया या एका वाक्यात होता. जे तुकारामांनी म्हणून ठेवले, काय भुललासी वरलिया रंगा, त्याचं उत्तम प्रतीक या वाक्यात त्यांनी पटकन देऊन टाकलेलं होतं. की बटणं, शिवण टिपण, चेन, उत्तम पद्धतीची कॉलर, उत्तम पद्धतीचं सगळं अशा पद्धतीचं असेल, टाय वगैरे, बो वगैरे, तरच माणसाचं व्यक्तिमत्व दिसतं असं नाही. त्याचं तोंड उघडलं की कळतं की तो काय बोलतोय. पहिलं भाषण 5च मिनिटाचं आहे. त्याच भाषणावर आपण खरं तर जास्त बोलतो. पण त्याच धर्मपरिषदेत 19 सप्टेंबरला त्यांनी अजून एक भाषण केलंय, ज्या भाषणात पहिल्यांदा त्यांनी वेदांत हा विषय जास्त विस्तृतपणे मांडला, विज्ञान आणि वेदांत. तिथं त्यांचं प्रसिद्ध विधान आलं की आमच्या भारतात तुम्ही या, तुमचा वैज्ञानिक शोध घेऊन या, आणि आमचं अध्यात्म आणि तुमचा विज्ञान जर एकत्र झालं तर जगामध्ये काही वेगळी क्रांती होऊ शकते. हे वाक्य तिथं होतं. तिथं त्यांनी अनेक वेगळे विषय मांडले. एक छोटासा हॉल आहे शेजारी, एकूण 3 हॉल आहेत आणखीन बाजूला. त्या एका छोट्या हॉलमध्ये ती पत्रकार परिषद आणि काही प्रश्नोत्तरं त्यांची झाली होती. ते 19 सप्टेंबरचं भाषण मात्र इतक्या वार्ताहरांनी उचलून धरलं की त्यानंतर संपूर्ण अमेरिकेभर नरेंद्राचं नाव पोचलेलं होतं की हा कोणतरी एक वेगळा संन्यासी इथं आलाय आणि काही वेगळेच विचार मानवतेच्या दृष्टीने मांडतोय. बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती नसतात. मी आता जुलैपर्यंत जेव्हा अमेरिकेत होतो तेव्हा मलाही एक नवीन शोध या विषयातला मिळाला. अमेरिकेतल्या नायगराच्या तिथं जे जवळचं गाव आहे ते आहे बफेलो. बफेलोवरनं आपण नायगराला पोचतो, नायगराचा ब्रिज क्रॉस केला की पलीकडे कॅनडा. या बफेलोत मी गेलो होतो आणि विवेकानंद या विषयावरती माझं तिथे व्याख्यान होतं. एक गृहस्थ तिथं आले आणि म्हणले की मी तुम्हाला उद्याचा दिवस जर असेल तर इथलं सगळ्यात जुनं सिटी सेंटर दाखवू इच्छितो, जिथे इलेक्ट्रिसिटीचा शोध लागला ते हे गाव आहे. थॉमस अल्वा एडिसननी इलेक्ट्रिसिटीचा शोध लावला हे आपल्याला सगळ्यांना माहिती असतं. पण आज अमेरिकेमध्ये असा एक वेगळा प्रवाह आहे आणि ज्याच्यावर विचार चालू आहे की जगामधल्या बऱ्याचशा शोधांपैकी 450 पेक्षा जास्त शोधांची पेटंट ही थॉमस अल्वा एडिसनच्या नावावर आहेत. आणि त्यामुळे आता तिथं असा एक वेगळा विचार सुरू झालाय त्याच लोकांमध्ये की एखादा माणूस जगात खरंच इतका हुशार असू शकतो की जो एका आयुष्यामध्ये 450 पेक्षा जास्त पेटंट त्याच्या नावावर, म्हणजे एवढे शोध लावू शकेल. त्याचं कारण असं की 2000 साली टाइम मॅगझिननी ब्रेन मॅपिंग, ज्याच्यात आपल्याकडे जास्त करून ते गुन्हेगारांसाठी वापरलं जातं, पण ब्रेन मॅपिंग जे केलं की जगामध्ये सगळ्यात जास्त मेंदू वापरणारी लोक कोण आणि ज्यांनी आपल्या मेंदूचा जास्तीत जास्त चांगला वापर केलेला आहे आणि जास्तीत जास्त वापरलाय मेंदू चांगल्या गोष्टींमध्ये, शोधांमध्ये, तर त्याच्यात नाव निघालं सहस्त्रकातला सर्वोत्तम सायंटिस्ट आणि ब्रेन सगळ्यात जास्त वापरणारा म्हणून अल्बर्ट आईन्स्टाईनचं. आणि ते सगळं वाचला लेख आणि मला आपण निर्बुद्ध आहोत असं वाटायला लागलं. त्याचं कारण आईन्स्टाईननी वापरलेल्या मेंदूचं पर्सेंटेज जे त्यांनी आता सायंटिफिक दृष्ट्या शोधलंय ते असं आहे की आईन्स्टाईननी त्याच्या आयुष्यात वापरलेला मेंदू आहे 8%. 8% मेंदू त्यांनी वापरलाय आणि हा सगळ्यात जास्त मेंदू वापरणारा जगातला माणूस म्हणून त्याच्याविषयी बोललं जातं.
म्हणजे आपण बहुतेक मायनसमध्येच असू नीट विचार केला तर. आणि म्हणून त्याच्याशी कम्पेअर करून ते असं म्हणतात की थॉमस अल्वा एडिसन त्याच्यापेक्षा कसा मोठा असू शकेल. आणि ह्याच्यावरती आत्ता उलटा प्रवाह सुरू झालाय. आणि त्या दृष्टीने जे संशोधन चालू आहे त्या संशोधनातली एक फिल्म मला तिथल्या एका माणसाने दिली. तो अमेरिकन माणूस होता आणि तो मला म्हणला, मुद्दाम ही डॉक्युमेंटरी आत्ताच तयार झालेली तुम्ही बघा. ती डॉक्युमेंटरी बघितली. ती ज्या विषयावरची होती त्यातली 2 पुस्तकं मग मी तिथल्या बफेलोच्या लायब्ररीत जाऊन ती बघून आलो. आणि आय वॉज सरप्राईज्ड अशासाठी, इथं जे कोणी सायन्स बेस्ड अभ्यास केलेली विद्यार्थी किंवा तरुण किंवा इतर कोणी असतील किंवा इंजिनियर असतील, त्यांना जनरेटिंग मोटर्स हा विषय कदाचित येऊन गेला असेल इलेक्ट्रिसिटीतला. त्याच्यामध्ये निकोलाय टेस्ला हे नाव आपण सगळ्यांनी ऐकलं असतं, ज्याला टेस्ला इफेक्ट असं आपण म्हणतो, जनरेटिंग सिस्टीम्समध्ये ज्यांनी लावला. ही प्रत्येक सायंटिस्ट जो शोध लावतो त्या पद्धतीने त्याचं नाव त्या शोधाला दिलं जातं किंवा त्या नियमाला दिलं जातं असं नेहमी म्हणतात. म्हणजे भूकंपाचं मापन केलं तर त्याचं स्केल, पण तो सायंटिस्टचं नाव रिश्टर की ज्याने ते शोधलं म्हणून रिश्टर स्केल असं आपण म्हणतो. तसं टेस्ला इफेक्ट असं ते जनरेटिंग मोटर्समध्ये बनलं जातं. हा निकोलाय टेस्ला हा फ्रेंच शास्त्रज्ञ होता आणि फ्रान्स लोक कॅनडाच्या शेजारून त्या नायगराच्या कडेने लेक एरीवरनं हे पहिल्यांदा अमेरिकेच्या भूमीवरती आले. ते त्या बफेलोमध्ये आले. त्यावेळेला त्या गावाचं नाव बफेलो पण नव्हतं. म्हणजे जे कोणी अमेरिकेला जाऊन आले असतील त्यांनी ते बघितलं असेल, बफेलो हे चिन्ह आणि हे जे काय आज दाखवलं जातं याचा काहीही संबंध त्या गावाशी नाही. अत्यंत निसर्गरम्य गाव, कारण एका बाजूनी ती सगळी नायगरा नदी वाहते, दुसऱ्या बाजूनी संपूर्ण जगातल्या 5 महत्त्वाच्या लेकपैकी तो लेक एरी वाहतो. आणि तो सगळा निसर्गसंपन्न भाग बघून ते फ्रेंच लोक इतके वेडे झाले की त्यांच्या फ्रेंच भाषेत त्यांनी त्या गावाचं नाव बेदाफेला म्हणजे निसर्ग सुंदर असं म्हणायला सुरुवात केली. त्या बेदाफेलाचा अपभ्रंश बफेलो झाला आणि नंतर त्यांना बफेलो हे चिन्ह स्वीकारावं लागलं. हा इतिहासाचा एक गमतीशीर भाग. म्हणजे बफेलोचा काही संबंध नाही त्या गावाशी. आणि मग तिथला तो प्रपात मोठा असल्यामुळे आईन्स्टाईननी तिथे हे काम केलं. हा टेस्ला तिथे पोचल्यानंतर टेस्लानी स्टॅनले मॉर्गन म्हणून त्यावेळेचा जो मॉर्गन बँक जी आहे जगातली वन ऑफ द मोठी, त्याचा जो प्रमुख, त्याच्याकडे जाऊन असं सांगितलं की बाबा मी काही शोध लावायचे आहेत, मला काही इच्छा आहे, वैज्ञानिक म्हणून मी काम करतो, तर आपण एक लॅबोरेटरी उभी करायला मला काही मदत करावीत. दानशूर असल्यामुळे त्या स्टॅनले मॉर्गननी त्याला पैसे दिले. त्यातनं त्याने एक मोठी लॅब उभी केली आणि काही शोध लावायला सुरुवात केली. त्या शोधांमधला एक शोध होता इलेक्ट्रिसिटीचा, दुसरा होता जनरेटिंग मोटर्सचा, तिसरा होता वेगवेगळ्या पद्धतीचे नवीन बल्ब्स जे आपण आत्ता वापरतोय त्याच्यातले जे मूळ संकल्पना आहे, काचेमध्ये संपूर्ण व्हॅक्यूम तयार करून त्याच्यामध्ये कॉईल तयार करून जे करायचे तो बल्बचा. आणि ह्या सगळ्याची तो व्यवस्थित त्या लॅबमध्ये व्यवस्थित टेस्टिंग्स घेत होता, त्या लोकांसमोर मांडत होता. एक खूप मोठं मग स्टॅनले मॉर्गननी त्याच्यासाठी प्रेस कॉन्फरन्स आणि हे सगळं जाहीर केलं. थोडेसे घोळ झाले टेस्टिंग्स करताना, कारण सुरुवात होती ती सगळी तोपर्यंत. आणि त्याच्यात त्यांनी ते सगळे त्याचे प्रयोग दाखवले. आणि दुर्दैवाने नंतर तिथे खूप मोठं वादळ झालं, लेक एरीवरचं जे वादळ म्हणतात ते, आणि त्याच्यात त्याची पाऊंड लॅब उद्ध्वस्त झाली. अक्षरशः हतबल झाला निकोलाय टेस्ला. आणि तो त्या मॉर्गनकडे गेला आणि म्हणला मला त्या काळामध्ये $50,000 परत आवश्यकता आहे, तर तुम्ही द्याल का? हा बनिया होता, व्यापारी होता. त्यामुळे तो म्हणला, ए भाऊ आता पैसे नाही मिळणार, आधी मला सांग त्या सगळ्या प्रेस समोर आपण जे काही दाखवलं, काही उद्योगपती आणि काही माणसं पुढे आली आहेत की ज्यांना ही सगळी जनरेटिंग सिस्टीम आणि इलेक्ट्रिसिटी विकत हवी आहे, त्यांना या नवीन शोधांबरोबर त्यांचं सगळं घरबीर उजळवायचं आहे, तर हे विकण्याचे पैसे किती ते मला सांग आणि त्यांना आपण ते बनवून द्यायचं छोटं छोटं. आता हा म्हणला मला काही रस नाही हो, मी शास्त्रज्ञ आहे, मला शोध लावण्यात रस आहे, ते कितीने विकायचं काय विकायचं ते तुमचं तुम्ही ठरवा, त्यातले मला किती पैसे देणार तेही तुम्हीच ठरवा, मला बाकी काही नको, मला माझी लॅबोरेटरी उभी करायला पैसे द्या. पूर्ण भारावलेला वेडा होता एक तो वैज्ञानिक असा. मॉर्गन म्हणला ठीक आहे, एक काम कर, आमच्या कमिटीचे मेंबर आहेत त्यांच्याकडे ही सगळी डिझाईन्स घेऊन जा, त्या दिवशी जे काय 2-4 फॉल्ट आपल्याला वाटले होते ते दुरुस्त करण्याची ताकद असणारा तो कमिटी मेंबर आहे, तू त्याच्याकडे ही सगळी डिझाईन्स घेऊन जा आणि दे. तो त्या कमिटी मेंबरकडे गेला. त्या कमिटी मेंबरची बायको या टेस्लाच्या प्रेमात पडली होती. इतका हा टेस्ला हुशार होता, फ्रेंच सायंटिस्ट, प्रचंड हुशार होता. त्याची एक अत्यंत सुंदर डायरी पण आहे त्याने लिहिलेली. त्याच्यात त्या स्त्रीचे उल्लेख अनेक वेळा आहेत की बाबा ती त्या सायंटिस्टची बायको असूनही कमिटी मेंबरची ही माझ्याच प्रेमात भयंकर पडली, याचा त्याला राग आला होता, कारण ती सारखी नवऱ्याला बोलायची अशी हुशारी पाहिजे अशी हुशारी पाहिजे असं. हे सामान्य घरातही घडतं, त्याविषयी मी काही म्हणत नाही, पण हे तिथं घडत होतं. आणि
तो जो कमिटी मेंबर होता त्यांनी सांगितलं हो खरंच काही दोष आहेत आणि ते आपल्याला दुरुस्त करावे लागतील, माझा त्या विषयावरचा उत्तम अभ्यास आहे, यू कीप द डिझाईन्स विथ मी अँड आय विल लेट यू नो. त्याने ते सगळं ठेवून घेतलं आणि 12 दिवसांनी अचानक त्या निकोलाय टेस्लाला कळलं की आपल्या डिझाईन्सचं पेटंट घेऊन तो माणूस मोकळा झालाय. त्याचं नाव थॉमस अल्वा एडिसन. आणि पुढचं वाक्य एवढंच येतं की टेस्ला वेडा झाला आणि फ्रान्सला निघून गेला. हा सगळा इतिहास माहिती असल्यामुळे आता उलटी सुरुवात झाली आहे की मुलांना जे शिकवलं जातं शोध आणि शास्त्रज्ञ या जोड्या लावामध्ये इलेक्ट्रिसिटीच्या पुढे टेस्ला लिहायचं का थॉमस अल्वा एडिसन लिहायचं. इथं त्यांच्याकडे आता वाद सुरू आहे. माझा मुद्दा पुढचा आहे. त्याच वेळेला एक खूप मोठं औद्योगिक प्रदर्शन जवळजवळ 4 एकरांचं भरलं होतं अमेरिकेत. आणि त्या प्रदर्शनाला जायची इच्छा, ते सगळं लॅबोरेटरी उभी करत असताना टेस्ला जेव्हा पोचला होता अमेरिकेत तेव्हा त्याची होती की काय नवीन शोध लावलेत ते आपण जाऊन बघूया इथं, इथल्याही वैज्ञानिकांनी काय काम केलंय. आणि म्हणून तो पैसे खर्च करून त्या दुसऱ्या शहरी गेला. तिथे जाऊन त्याने ते सगळे शोध वगैरे बघायचे म्हणून त्या प्रदर्शनाला भेट दिली. एक दिवस अख्खा घालवला, खूप स्टॉल्स होते. दुसऱ्या दिवशी परत जाऊया म्हणून दुसऱ्याही दिवशी गेला. दुसऱ्या दिवशी गेला आणि दुसऱ्या तिसऱ्या स्टॉलवर तो पोचला आणि त्याच्या असं लक्षात आलं की आपल्या पुढे एक माणूस उभा आहे आणि तो त्या स्टॉल धारकाला काही वेगळे प्रश्न विचारतोय त्याच्या शोधाविषयी. आणि त्याच्या एकच गोष्ट लक्षात आली की आपण फक्त शोध लावतो पण ते शोध ज्या मानवासाठी मानवतेसाठी लावतोय त्याचा आधार काय असला पाहिजे वैचारिक शोध लावताना, आणि त्याचा उपयोग चांगल्या गोष्टीच्या पुढे झाला पाहिजे की नाही. कारण ज्या विषयावरती आईन्स्टाईननी नंतर म्हणले की हायड्रोजन बॉम्ब आणि या सगळ्या ॲटॉमिक बॉम्बची निर्मिती किंवा शोध लावताना माझ्याही डोक्यात नव्हतं की इतकं संहारक काही नंतर घडू शकेल ज्यावेळेला हिरोशिमा नागासाकीवर पडले तेव्हा. तसं ह्या सगळ्याचा उपयोग मानवतेसाठी कसा होऊ शकतो या विषयावरती काहीतरी चर्चा त्या दोघात चालू आहे. आणि त्यांनी पटकन आपलं नोटबुक काढलं आणि त्याच्या टिपा लिहून घ्यायला सुरुवात केली. त्याच्या एक गोष्ट लक्षात आली, प्रश्न विचारणाऱ्या माणसाला अजिबात वैज्ञानिक काहीही कळत नाही. तो विज्ञानातला माणूस नाहीये पण तो प्रश्न इतके सुंदर विचारतोय की त्याची जी उत्तरं मिळतात त्याच्यातनं आपल्याला काहीतरी पुढे शोध लावताना एक पाया तयार होऊ शकतो वैचारिक. आणि मग हा एक सिलसिलाच झाला की रोज सकाळी तो लवकर येऊन उभा राहायचा आणि तो माणूस प्रदर्शनात आला की त्याच्या मागणं टेस्ला जायचा. मग तो ज्या स्टॉलवर जाईल तिथे मागं गपचूप उभं राहायचं, नोट्स घ्यायच्या. अशा थोड्या नाही 7 दिवस तो नोट्स घेत होता. त्याने त्याच्या डायरीत लिहिलंय की मी काय नोट्स घेतल्या सगळ्या निकोलाय टेस्लानी. आणि त्या सगळ्या नोट्स त्यांनी घेतल्या. 8व्या दिवशी त्याच्या लक्षात आलं की तो माणूस काय आता प्रदर्शनात येत नाही, जाऊ दे. त्यांनी वाट बघितली तो माणूस नाही आला, बहुतेक तो गेलेला दिसतोय असं त्याला वाटलं. मग त्याला अचानक कळलं की त्या माणसाचं एक व्याख्यान आहे म्हणून तो त्याच्या व्याख्यानाला जाऊन आला. व्याख्यानातला विषय काहीतरी वेगळा होता. तो म्हणला आपल्याला काही पटणारा विषय नाही, आपला काही संबंधच नाही म्हणून तो तिथनं निघून गेला. आणि नंतर त्या माणूस त्याला कधीच भेटला नाही परत. निकोलाय टेस्लानी डायरीत लिहून ठेवलंय, ज्या माणसावरनं मी नोट्स घेतल्या तो माणूस कोण हे मला नंतर कळलं, त्याचं नाव स्वामी विवेकानंद. त्याची संपूर्ण डायरी मी वाचत होतो आणि आय वॉज शॉक्ड अँड सरप्राइज्ड. मला एवढंच आश्चर्य वाटलं की विवेकानंद ह्या वैज्ञानिक प्रदर्शनात का आणि कशासाठी गेले असतील आणि खरंच गेले होते का आपली एक फॅशन म्हणून हल्ली लिहितात लोक तसं एक चला मला आता हिंदू तत्वज्ञानाचा आधार घेऊन सगळं हे असं मानवतेला दृष्टिकोनात नाही सगळं वेदांत आहे असं ते मांडणारा होता, मग चला त्याचं नाव लिहून टाकू. तेवढंच त्यानिमित्ताने अजून एक उलटा शोध घेताना कुठलेही जसे इतिहासातली कागदपत्र तपासताना घेतला जातो, एकाच वेळेला 4 ठिकाणचं ठेवून ते समोर बघायचं, साल, ठिकाण, बखरीतला उल्लेख, इतर पत्रांमधला उल्लेख, आणि तो सगळा जुळत असेल तर तो संदर्भ खरा हे जसं मानलं जातं तसं मी याचे संदर्भ जुळवत गेलो आणि लक्षात आलं स्वामीजी जेव्हा या जागतिक धर्म परिषदेसाठी म्हणून निघाले बोटीमधनं मुंबईहून, तेव्हा ती बोट पहिल्यांदा टोकियोला गेली. टोकियोमध्ये ती बोट थांबली. तिथं भारतातला एक खूप मोठा इंडस्ट्रियलिस्ट टोकियोमध्ये गेलेला हा त्या बोटीत चढला आणि तिथनं ती शिकागोकडे गेली. त्याला असं लक्षात आलं की इथं या बोटीमध्ये आहेत विवेकानंद म्हणून त्या इंडस्ट्रियलिस्टनी, कारण ते सर्वसामान्यात खालच्या डेकला राहायचे, तो वरच्या डेकला होता, टॉप डेकला इंडस्ट्रियलिस्ट मोठा असल्यामुळे, त्यांनी स्वामीजींना निरोप पाठवला की स्वामीजी 17 दिवसाचा आपला प्रवास आता एकत्र होणार आहे बोटीतनं, आपण आहात तर आपला सहवास काही काळ मला लाभला तर आवडेल, मला आपल्याशी काही विषयांवर चिंतन करायचं आहे, तर मी आपल्याला भेटायला येऊ का. स्वामीजींनी उलटा निरोप पाठवला, तुम्ही कुठे खाली येत आहे सर्वसामान्यात, मीच वरच्या डेकवर येतो, शांतपणे बोलू. स्वामीजी वरच्या डेकवर गेले. प्रवास चालू होता. 2-2.5 तास त्या इंडस्ट्रियलिस्टचं, उद्योगपती आणि स्वामीजी या दोघांची चर्चा झाली.
चर्चा संपत असताना तो एवढंच म्हणला, माझं पोट काही पूर्ण भरलेलं नाही स्वामीजी, अजूनही बऱ्याच गोष्टी तुमच्याकडनं ऐकण्यासारख्या आहेत, तुमचे हे विचार वेगळे आहेत सगळे. मूल्यवर्धित शिक्षण या विषयावर त्या दोघात चर्चा चालू होती. खरं तर तो उद्योगपती, हे संन्यासी, वेदांतावर भाष्य करणारे, पण मूल्यवर्धित शिक्षण व्यवस्था म्हणजे काय या विषयावरती त्या दोघात चर्चा चालू होती. आणि तो म्हणला, अजूनही काही दिवस जर आपला सहवास, स्वामीजी म्हणले रोज आपण भेटू 1-2 तास. आणि 17 दिवस रोज त्यांची भेट होत होती. या भेटीत इतरही गप्पा होत असतील. त्याच्यात बोलता बोलता स्वामीजींनी विचारलं, तुम्ही काय निघालायत एकदम तिकडं अमेरिकेत? तर ते म्हणले, नाही, शिकागोला एक खूप मोठं जागतिक औद्योगिक प्रदर्शन भरलंय, तर त्यातलं काही गोष्टी भारतात आणता येतील का? एक उद्योगपती म्हणून, व्यावसायिक म्हणून याचा विचार मी करत असतो, नवीन नवीन काय आणता येईल उद्योग वाढवत असतानाच. यासाठी मी ते बघायला चाललोय. आणि त्या माणसामुळे कळलं म्हणून स्वामीजी त्या औद्योगिक प्रदर्शनात गेले. त्याचं कारण स्वामीजी खूप आधी पोचले होते. गेले आणि लगेच जागतिक धर्म परिषद होत होती असं नाही. किंबहुना तिथनं मग स्वामीजी बोस्टनला गेले. काही काळ बोस्टनवरून मिसेस हेलनी परत त्यांना इकडं पाठवलं. एका मोठ्या प्रोफेसरनी त्यांना पत्र दिलं म्हणून त्यांना एंट्री मिळाली, नाही तर त्यांना माहीत पण नव्हतं की असं जागतिक धर्म परिषदेसाठी काही इंट्रोडक्टरी लेटर लागतं, तुम्हाला इन्व्हिटेशन लागतं वगैरे. हा काहीच विषय नव्हता डोक्यात त्यांच्या. गमतीचा भाग म्हणजे इथल्या बऱ्याच तरुण मुलांना हा चित्रपट अत्यंत जवळनं माहिती आहे म्हणून मी त्याचा उल्लेख करतोय. 3 इडियट्स हा चित्रपट बहुतेक सगळ्यांनी पाहिलाय. ज्या 3 इडियट्सचा बेस आमिर खाननी मांडताना हा मांडला होता की मूल्यवर्धित शिक्षण महत्वाचं आहे, मार्क्स ओरिएंटेड नाही. तुम्ही आम्हाला फक्त मार्क्सिस्ट बनवू नका, वेगळ्या अर्थाने मी ज्याला म्हणतो तसं. 97% 98% ज्याला जी आवड आहे त्याच्यात त्याला काम करू द्या. म्हणूनच इंजिनिअरिंग सोडून शेवटी त्यातला एक जण फोटोग्राफर बनतो, हे आपण पाहिलंय. किंबहुना दुसऱ्याच्या नावाने परीक्षा दिलेला तो नंतर काही वेगळेच शोध लावताना आपल्याला त्याच्यामध्ये दिसतो. या सगळ्या चित्रपटाचं शूटिंग झालं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस बेंगलोर इथं. ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस जे आहे, आमिर खान सारख्या माणसाकडनं ही चूक का व्हावी याचं मला नेहमी आश्चर्य वाटतं की एवढा जाणता अभिनेता असून त्यांनी सुरुवात आणि शेवटीला जर ती पाटी दाखवली असती तर फार बरं झालं असतं. त्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस बेंगलोरच्या बाहेर विवेकानंदांचं मूल्यवर्धित शिक्षणावरचं वाक्य आहे. कारण ती इन्स्टिट्यूट उभी केली JRD टाटांनी, जे JRD टाटा 17 दिवस या विषयावरती बोटीवरती त्यांच्याशी बोलत होते आणि विवेकानंदांच्या प्रेरणेतनं मी उभं करतोय असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि हे टाटांच्या चरित्रातच आहे. म्हणजे मी काय असं कुठलं तरी बाहेरचं काही सांगत नाही. टाटांनी स्वतः लिहून ठेवलंय की हे सगळा शिक्षणाचा हा जो सगळा योग आहे आणि प्रभावी पद्धतीने हे सगळं पुढच्या काळामध्ये ब्रेन ड्रेन जो विषय आता आपल्याकडे बोलला जातो, तर आपल्याकडंच मुलांना अत्यंत उत्तम मूल्यवर्धित शिक्षण मिळावं अशी इन्स्टिट्यूट उभी करावी सायंटिफिक बेसची. हा विषय विवेकानंदांनी माझ्या डोक्यात दिला आणि त्यातून मी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस उभं करतोय असं स्वतः त्यांनीच म्हटलंय.